दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. आदिगुरु श्री दत्तात्रेय आणि गिरनार पर्वत. गुजरातमधील जुनागड जवळ उंच, शांत आणि दिव्य असा गिरनार पर्वत आहे. हा पर्वत म्हणजे केवळ दगड धोंड्यांचा समूह नाही, तर तो ज्ञान, योग, भक्तीचा जिवंत शिखर आहे. असं म्हणतात की याच गिरनार पर्वतावर आदिगुरु श्री दत्तात्रेय भगवान अनादी काळापासून तपश्चर्या करत आहेत. त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी जेव्हा मानव जातीसाठी एकत्र अवतार घेतला, तेव्हाच दत्तात्रेयांचा जन्म झाला. म्हणून त्यांना त्रिमूर्तीचं एकरूप अवतार म्हणतात. तेच ब्रह्माचे ज्ञान, विष्णूची करुणा आणि शंकराच्या वैराग्यामुळे पृथ्वीवर आले. श्री दत्तगुरूंनी मानवाला सांगितलं की खरा धर्म आणि आत्म्याचं ज्ञान आणि कर्मातून भक्तीचं साधन. त्यांनी 24 गुरूंमधून शिकवण घेतली. निसर्ग, प्राणी, माणसं सगळं त्यांच्या दृष्टीने गुरुचं रूप होतं. त्यामुळे त्यांना आदिगुरु म्हटलं जातं. गिरनार पर्वत हा तपस्या स्थान आणि दिव्य निवास आहे. हजारो पायऱ्या चढून वर गेलं की थकवा जरी जाणवतो, तरी मनात एक वेगळी शांतता उरते. तिथं श्री दत्तात्रेयांची गुहा, चरणपादुका आणि त्यांचं तेज जणू आकाशभर पसरलेलं असतं. भक्तांच्या डोळ्यात श्रद्धेचं आणि प्रेमाचे अश्रू येतात. असं म्हणतात की तो गिरनार पर्वतावर मनापासून श्री दत्तांची पूजा करतो, त्याचं मन निर्मळ होतं आणि त्याला स्वतःचा मार्ग सापडतो. प्रत्येक वर्षी हजारो भक्त दत्त जयंतीच्या काळात गिरनार चढतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषात संपूर्ण पर्वत गुंजत असतो. गिरनार हा केवळ एक पर्वत नाही, तो म्हणजे शांततेचा शिखर, श्रद्धेचा प्रवास आणि श्री गुरु दत्तांच्या कृपेचा अनुभव. ज्याला एकदा ही अनुभूती आली